एसी लोकल प्रमाणेच या लोकलचे दरवाजे प्रवासादरम्यान बंद असतील, जेणेकरून प्रवासी हे सुरक्षित राहतील. दरवाजात लटकून पडण्याचा प्रश्न येणार नाही. दिसायला एसी लोकल सारखीच ही लोकल दिसतेय, पण आतली सिस्टीम मात्र थोडी वेगळी आहे. यातले नेमके कंपार्टमेंट्स कसे असणार आहेत, डबे कसे असणार आहेत ते आता समजून घेऊया. एकूण 12 डबे या लोकलमध्ये असतील. 15 डब्यांची लोकल सध्या नसणार आहे, 12 डब्बाच असणार आहे, ज्याच्यामध्ये 8 सेकंड क्लास कंपार्टमेंट्स असतील आणि 4 फर्स्ट क्लास कंपार्टमेंट्स असतील. 8 जे सेकंड क्लास कंपार्टमेंट्स आहेत त्यातले 5 सेकंड क्लास कंपार्टमेंट्स हे महिलांसाठी राखीव असतील आणि जसं 4 फर्स्ट क्लास कंपार्टमेंट्स आहेत त्यातले 2 फर्स्ट क्लास कंपार्टमेंट्स हे महिलांसाठी राखीव असतील. एकूण आपण प्रवाशांची क्षमता जर या लोकलची पाहिली तर 5698 प्रवाशांची क्षमता आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः 1000 प्रवासी हे बसून प्रवास करू शकतात आणि 4500च्या घरामध्ये प्रवासी जे आहेत ते उभ्यानंही प्रवास करू शकतात, एवढी या लोकलची क्षमता आहे. ह्या पलीकडे जाऊन सुद्धा दिव्यांगांसाठी सुद्धा एक स्वतंत्र डबा असणार आहे. तसंच लोकलच्या सुरुवातीला आणि शेवटाला सुद्धा लगेज कंपार्टमेंट्स असणार आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा ठराविक वेळेपुरता महिलांना सुद्धा प्रवासाची परवानगी ही देण्यात आलेली आहे. आता ह्या सगळ्या पलीकडे जाऊन, हे तर बाहेरची सगळी सिस्टीम झाली, पण या सगळ्या पलीकडे जाऊन सुद्धा ही लोकल आतून नेमकी कशी दिसते तर त्याच्यामध्ये खिडक्या ज्या आहेत त्या एक फार इंटरेस्टिंग यातलं एक फीचर असणार आहे. या खिडक्या आता असलेल्या लोकलपेक्षा थोड्या वेगळ्या असणार आहेत. आताच्या नॉन एसी लोकल प्रमाणे छोट्या खिडक्या यावेळेला ठेवण्यात आलेल्या नाहीयेत, तर मोठ्या खिडक्या असणार आहेत. शिवाय त्याचे स्लाइडिंग सुद्धा हे काचेचे करण्यात आलेले आहेत. जर तुम्ही बेस्टने प्रवास केला असेल, बेस्ट बसने, तर त्याच्या जशा पद्धतीच्या खिडक्या असतात त्याचं जसं स्लाइडिंग असतं तसंच या लोकलला सुद्धा देण्यात आलेलं आहे. तुम्ही एसी लोकलने प्रवास केला असेल तर त्याच्या जेवढ्या मोठ्या खिडक्या असतात तशाच याही लोकलच्या मोठ्या खिडक्या ठेवण्यात आलेल्या आहेत. नॉन एसी लोकल आणि बंद दरवाजांमुळे एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे व्हेंटिलेशनचा. अनेकांना शंका आहे की ह्या लोकलमध्ये गुदमरल्यासारखं होऊ शकतं, पण म्हणूनच या नव्या लोकलमधल्या खिडक्या या मोठ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. एवढंच नाही तर दरवाजांमध्ये सुद्धा व्हेंटिलेशनची सोय ही चांगल्या पद्धतीची ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये फ्लॅप जसे असतात किंवा फळ्या जशा असतात त्या पद्धतीचं ती डोअर सिस्टीम पाहायला मिळते, ज्याच्यामुळे तिथून सुद्धा हवा जी आहे ती खेळती राहील याचीही पुरेशी काळजी ही रेल्वेकडनं घेण्यात आलेली आहे.